सगळ्यांना नमस्कार. माझ्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर इथं बघा आता सुरुवात केली पहिली सोजीपासून. तर मी भाकरासाठी इथं थोडीशी सोजी काढली का तर भाकरासाठी रवा वापरता येईल. तर इथं बघा आता मी सुरुवात पहिली ही केली सोजी. आणि आता संध्याकाळची वेळ झाली, दिवसभर तर शेतातच काम चालू होतात. आजपासून माझी खरी दिवाळी सुरू झाली. मी इथं पूर्ण सगळ्याशा पावडऱ्याच बनवून घेतल्या बघा. इथं सुंठ पावडर, वेलची पावडर, म्हणजे आपल्याला पटकन वापरता येईल म्हणून. तर आता श्रेयाची वर भाजी चालू आहे. मी तिथं भाजणी करून घेतली आणि खाली सगळं असं पावडरी बारीक करून चाळून घेतल्या. आणि आता धना पावडरसुद्धा तीसुद्धा करायची. तर धना पावडर भाजून ठेवली धने. तर आता श्रेया करील. तर आता संध्याकाळचं आता माझं मध्येच हे काम आलं. मला सुकटीची भाजी बनवायची होती. तर श्रेयाने भेंडीची भाजी केली होती. पण आता माझं जे रोजचं जे डेली ब्लॉग जे आहे, म्हणजे माझं रोजचं जे रुटीन आहे तेच मी तुमच्याशी शेअर करत असते. तर मी सुकट एक 5 मिनटं पाण्यात ठेवली होती, म्हणजे कचकच लागत नाही. कारण सगळी रेती त्याची धुवून जाते आणि आपल्याला खायलासुद्धा छान लागते. तर इथं बघा श्रेयाने धना पावडर पूर्ण बारीक केली, मला चाळावीसुद्धा लागली नाही. तर कशी केली मी आपल्या घरची घरगुती धना पावडर. आणि इथं सोजी बघा, सोजीसुद्धा मी इथं चाळून घेतली. कशी केली, माझी काय मज्जा झाली ते सुद्धा तुम्हाला समजेलच. तर माझा मोठा व्हिडिओ अपलोड झाला आहे. त्रिकोणावर जाऊन क्लिक करा आणि तो सुद्धा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.